नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं स्वागत करतो। आज आपण युनिट नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एनर्जी यामध्ये नेक्स्ट पॉइंट डिस्कस करणार आहोत, ज्याचं नाव आहे टाइप्स ऑफ इलास्टिक मॉड्युलस। सो टुडेज पॉइंट इज टाइप्स ऑफ इलास्टिक मॉड्युलस। टाइप्स ऑफ इलास्टिक मॉड्युलस or we can say modulus of elasticity. Okay, modulus of elasticity. Okay, so what is mean by elastic modulus? Elastic modulus कशाला म्हणायचं आहे हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ओके, या आधी आपण स्टडी केलेलं बघा स्टेटमेंट ऑफ हुक्स लॉ. ओके, हुक्स लॉ स्टेटमेंट काय आहे आपण बघितलं बघा. हुक्स लॉ stated that stress is directly proportional to what? Strain. स्ट्रेस वाढला की स्ट्रेन वाढणार, स्ट्रेस कमी झाला स्ट्रेन पण कमी होणार आहे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून इक्वल साइन काय होईल, राइट साइडला एक कॉन्स्टंट ऍड होणार आहे. ओके, कॉन्स्टंट कसा आला, प्रोपोर्शनल साइन काढून इक्वल साइन, बाकी ऍज इट इज स्ट्रेस आणि स्ट्रेन. ओके, and this constant is called as elastic modulus. This constant is called as elastic modulus, or we can say or modulus of elasticity. Modulus of elasticity. ओके, हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता या फॉर्म्युलावरून इलास्टिक मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असणार आहे. सो देअरफॉर इलास्टिक मॉड्युलस इज इक्वल टू हा कॉन्स्टंट म्हणजे काय, हा कॉन्स्टंट म्हणजे इलास्टिक मॉड्युलस ना. मग हा स्प्रेड इकडे घ्या की काय येईल, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. इलास्टिक मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. दिस इज द फॉर्म्युला स्टँड्स फॉर इलास्टिक मॉड्युलस. इलास्टिक मॉड्युलसची डेफिनेशन काय असणार आहे. इलास्टिक मॉड्युलस इज डिफाइन्ड ॲज द रेशियो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. ओके, आता इलास्टिक मॉड्युलसचे युनिट काय असणार आहे. Unit of elastic modulus. So what is the unit of elastic modulus? आता स्ट्रेस युनिट काय असतं आणि स्ट्रेस युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे इलास्टिक मॉड्युलस पण युनिट काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याचा युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्स पर एरिया ना, न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द याचा युनिट ऑफ इलास्टिक मॉड्युलस. समजतंय, हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आजचं जे टायटल आहे ते काय आहे, या इलास्टिक मॉड्युलसचे काही टाइप्स आहेत, त्या टाइप्स आपण स्टडी करायचं आहे. सो द टायटल इज टाइप्स ऑफ इलास्टिक मॉड्युलस. ओके, तर बघूया आपण इलास्टिक मॉड्युलसचे टाइप्स कोणते आहेत. क्लिअर करा. इलास्टिक मॉड्युलस म्हणजे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. इलास्टिक मॉड्युलस म्हणजे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग त्याच्या टाइप्स मध्ये पण काय असणार आहे कॉमन, इलास्टिक मॉड्युलसचे जे काही टाइप्स असतील त्या टाइप्स मध्ये पण काय असणार आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन कॉमन असणार आहे. पण कोणता स्ट्रेस कोणता स्ट्रेन हे आपण आता स्टडी करायचं आहे वन बाय वन. ओके, तर बघूया आपण टाइप्स ऑफ इलास्टिक मॉड्युलस. ओके, इलास्टिक मॉड्युलसचे टाइप्स. सो देयर आर मेनली 3 टाइप्स ऑफ इलास्टिक मॉड्युलस. देयर आर मेनली 3 टाइप्स ऑफ इलास्टिक मॉड्युलस. 3 टाइप्स ऑफ इलास्टिक मॉड्युलस. Okay, so first one is called as Young's modulus. First one is called as Young's modulus. And its symbol काय आहे, capital Y. Capital Y symbol stands for Young's modulus. Okay. Second type is known as bulk modulus. Symbol है capital K. Capital K symbol stands for bulk modulus. And third type is known as modulus of rigidity. Modulus of rigidity. And symbol is eta. Eta is the symbol stands for modulus of elasticity. These are the 3 types of elastic modulus. Okay. आता हा जो पहिला टाइप आहे कोणता, Young's modulus. हा Young's modulus इलास्टिक मॉड्युलसचा टाइप आहे. बल्क मॉड्युलस पण इलास्टिक मॉड्युलसचा टाइप आहे आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा पण इलास्टिक मॉड्युलसचा टाइप आहे. त्यामुळे प्रत्येक टाइप मध्ये कॉमन काय असणार आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन.
कारण इलास्टिक मॉड्युलस म्हणजेच काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन ना. मग इथं काय असणार बाळांनो, यंग्स मॉड्युलस मध्ये लक्ष ठेवा, यंग्स मॉड्युलस मध्ये काय असणार आहे, कोणता स्ट्रेस, तर यंग्स मॉड्युलस मध्ये असणार आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असणार आहे आणि डिवाइडेड बाय स्ट्रेन. कोणता स्ट्रेन, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन या आधी आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन बघितलेला आहे. ओके, या दोघांचा रेशो म्हणजे काय असणार आहे, यंग्स मॉड्युलस. ओके, पुढे बल्क मॉड्युलस मध्ये काय असणार बघा, स्ट्रेस कोणता स्ट्रेस, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस डिवाइडेड बाय कोणता स्ट्रेन असणार आहे, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस अँड व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी यामध्ये कोणता स्ट्रेस राहिला बघा, शियर. शियरिंग स्ट्रेस divided by shearing strain. shearing strain. So by compare करा फक्त, जास्त काय डोकं लावायची गरज नाही आहे. यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हे तीनही टाइप्स कोणाचे, इलास्टिक मॉड्युलसचे. इलास्टिक मॉड्युलस म्हणजे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. त्यामुळे तिघांच्या मध्ये पण कॉमन काय असणार आहे, कॉमन आहे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन हे कॉमनच आहे. पण कोणता स्ट्रेस, कोणता स्ट्रेन हे मात्र डिपेंड करतं. यंग्स मॉड्युलस असेल तर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. बल्क मॉड्युलस असेल तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असेल तर शेअरिंग स्ट्रेस अपॉन शेअरिंग स्ट्रेन. एवढे कंपॅरेटिव्ह स्टडी करा किंवा कंपॅरेटिव्ह तुम्ही लक्षात ठेवला तरी पण चालेल. ओके, डेफिनेशन द्या बघा. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला म्हणजे काय असणार आहे, डेफिनेशन ऑफ यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. Okay, so first definition, define Young's modulus. Young's modulus is defined as the ratio of longitudinal stress and longitudinal strain. Okay, bulk modulus definition. Bulk modulus is defined as the ratio of volumetric stress and volumetric strain. And last one is modulus of rigidity. Modulus of rigidity is defined as the ratio of shearing stress and shearing strain. These are the definitions of Young's modulus, bulk modulus and modulus of rigidity. Okay, आता जे तीन टाइप्स आहेत ते वन बाय वन आपण इन डिटेल स्टडी करूया. सो फर्स्ट आपण स्टडी करूया Young's modulus. ओके, नंतर आपण काय बघायचं आहे, बल्क मॉड्युलस आणि नंतर ईटा. ओके, सो फर्स्ट टायटल Young's modulus. ओके, व्हॉट इज मीन बाय Young's modulus. डेफिनेशन बघितले आपण, फॉर्म्युला पण माहिती आहे आपल्याला. आता बघूया इन डिटेल यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आपण पुढे एक्सटेंड करायचा आहे. यंग्स मॉड्युलसचा मेन बेसिक फॉर्म्युला काय असणार आहे ते जर आपण डायग्रामॅटिकली बघूया. सो फर्स्ट टाइप इन डिटेल स्टडी करायचा आहे तो म्हणजे काय, यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस जर सिंबल दिलेला आहे आपण कॅपिटल Y. ओके, आता यंग्स मॉड्युलस म्हणजे काय, बाय डेफिनेशन फॉर्म्युला काय असणार आहे, y is equal to what, longitudinal stress. Longitudinal stress divided by longitudinal strain. Longitudinal strain हा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला. आणि जिथे कुठे लॉन्जिट्युडिनल असेल तिथे काय चेंज होणार आहे, लेंथ. आपण बघितलं बघा लेंथ. मग लेंथ चे एक्झाम्पल काय असणार, आपण काय घेतलं लेंथ एक्झाम्पल, एक वायर. जैसे एक एंड आपण काय केलं आहे, रिजिड सपोर्टला फिक्स केलेलं आहे आणि दुसऱ्या एंडला आपण काय करणार आहोत, पॅड थ्रू मास अटॅच करणार आहोत. ओके, आता मास अटॅच करायच्या आधी या वायरची लेंथ काय असणार आहे, ओरिजिनल लेंथ कॅपिटल लेंथ. मास अटॅच केला, वायर काय होईल, इलास्टिक आहे ना, त्यामुळे वायरची लेंथ काय होईल, इलॉंगेट होईल. मास अटॅच केल्यामुळे काय झालेलं आहे, डाउनवर्ड डायरेक्शनली वेट एमची तुम्ही अप्लाय केला, एमची वेट अप्लाय केला. फोर्स म्हणजे काय, वेट ना, आणि वेटचा फॉर्म्युला काय, mg फोर्स अप्लाय केल्यामुळे या वायरची लेंथ काय झाली, चेंज झाली. किती ना, स्मॉल एल चेंज झाली. या वायरचा क्रॉस सेक्शन एरिया ए काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर. हा एरिया क्रॉस सेक्शन आहे पाय आर स्क्वेअर, हे आपण बघितलं. ओके, आता इथे बघा फॉर्म्युला पुढे करा. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, जिथे कुठे स्ट्रेस हा वर्ड असेल ना तर काय लक्षात ठेवायचं आहे, फोर्स अपॉन एरिया.
त्यामुळे तुम्ही काय करतोय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस ठिकाणी F upon A फोर्स अपॉन एरिया डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन काय फरक असणार आहे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ सिंपलीफाय करा हा एक आली जाईल F आणि वरती आला F L upon A into L ओके यंग्स मॉड्यूलस हा एक फॉर्म्युला असणार F L upon A where F is force acting on this wire, capital L is the original length of that wire, small l is the change in length of that wire, and A is the cross sectional area of that wire. Okay, और आज प्रॉब्लेम आपण एक्सटेंड करू शकतोय कसा y is equal to the force हा जो फोर्स लागेल तर फोर्स म्हणजे काय आहे वेट आणि वेट चा फॉर्म्युला काय mg मी काय करतो फोर्स चे काय करतोय mg AL capital as it is upon area is formula काय pi r square इथे काय करतो तुम्ही pi r square and small a as it is हा देखील फॉर्म्युला असणार आहे mg l upon pi r square समजतंय both are the formulas for Young's modulus star very important Young's modulus चा फॉर्म्युला युनिट काय असणार आहे Young's modulus युनिट ऑफ Young's modulus युनिट ओके आता स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असता म्हणजे काय असणार आहे स्ट्रेन युनिट असतं आणि स्ट्रेस म्हणजे काय फोर्स अपॉन एरिया म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे Young's modulus युनिट असणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द SI unit of Young's modulus आणि CGS युनिट असणार आहे CGS युनिट इज डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज द CGS unit of Young's modulus ओके समजते डायग्रामॅटिकली आपण Young's modulus चा फॉर्म्युला लिहिला हा फॉर्म्युला आपण डिराइव केला F L upon A और mg L upon pi r square into small l ओके ऑलवेज रिमेंबर फॉर्म्युला ओके खूप महत्त्वाचा आहे ओके सेकंड टाइप इज बल्क मॉड्युलस आता बल्क मॉड्युलस इन डिटेल आपण स्टडी करूया बल्क मॉड्युलस सिंबल आहे ना कॅपिटल K आता बल्क मॉड्युलसची डेफिनेशन काय आपण बघितलेलं आहे काय ते डेफिनेशन आहे बल्क मॉड्युलस इज इक्वल टू व्हाट व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन हा बेसिक फॉर्म्युला आहे बाय डेफिनेशन ओके आता डायग्राम काय असणार आहे बल्क मॉड्युलससाठी तर बघा आपण काय घेतलं एक्झाम्पल लास्ट व्हिडिओ मध्ये एक बलून हा एक बलून ओके आणि या बलून वरती तुम्ही काय करताय एक्सटर्नली युनिफॉर्मली काय करताय तुम्ही फोर्स अप्लाय करताय म्हणजे प्रेशर अप्लाय करताय ना या सर्व बघितलं आता प्रेशर अप्लाय करायच्या आधी याचं जे काय व्हॉल्यूम आहे ते असणार आहे ओरिजिनल व्हॉल्यूम V आणि जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय करताय dP चेंज इन प्रेशर ना चेंज इन प्रेशर तेव्हा काय होतं त्या बलूनचं व्हॉल्यूम काय होतं चेंज होतं बलून कॉम्प्रेस होतो dV इतकं व्हॉल्यूम काय होणार आहे चेंज झालं म्हणजे आतमध्ये व्हॉल्यूम काय असणार आहे आधी होतं V त्यातून हे dV मायनस केला आपण तर हे आलं तुमचं चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम चेंज झाल्यानंतर V मायनस dV असणार आहे स्मॉल व्हॉल्यूम तो कॉम्प्रेस झाला ते आपण बघितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आता हेच आपण इथे पुट करायचं आहे सो व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस म्हणजेच काय तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस म्हणजे काय आपण बघितलेलं आहे फोर्स अपॉन एरिया बरोबर का फोर्स अपॉन एरिया इथे तुम्ही फोर्स पर युनिट एरिया म्हणजे स्ट्रेस अप्लाय करताय म्हणजे काय करताय तुम्ही प्रेशर अप्लाय करताय आणि प्रेशर आपण काय म्हणतोय dP चेंज इन प्रेशर मी इथे काय म्हणतो व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस ठिकाणी dP डिवाइडेड बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम ओके हा V वरती जाईल काय V dP by dV K is equal to V dP by dV is the formula for bulk modulus where V is the original volume of the body dV is the change in volume of the body and dP is the pressure applied on that body okay change in pressure हा झाला bulk modulus चा फॉर्म्युला आता bulk modulus परत युनिट आता युनिट काय असणार आहे bulk modulus युनिट सेम आहे युनिट हे काय असणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर SI मध्ये असणार आहे ते
आणि CGS मध्ये काय टाइम पर सेंटीमीटर स्क्वेअर हे झालं CGS. ओके, इलास्टिक मॉड्युलसचे 3 टाइप आहेत ना, त्यामुळे इलास्टिक मॉड्युलसचे काही युनिट आहेत तेच युनिट कसं असणार आहे, एंड मॉड्युलस पण असणार आहे, बल्क मॉड्युलस पण असणार आहे आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पण असणार आहे. सेम युनिट समजते. हा झाला बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला, बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला. नेक्स्ट टाइप आहे बघूया आपण, लास्ट टाइप, अँड दॅट इज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आठवते का बघा, आपण शिकलेलं आहे शियर स्ट्रेस आणि शियर स्ट्रेन ते दोघांचा रेशिओ. ओके, थर्ड टाइप इज नोन एज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. रिजिडिटी सिंबल आहे ईटा. ओके, बाय डेफिनेशन आपण डिस्कस केलेलं आहे काय, ईटा इज इक्वल टू व्हॉट, ईटा इज इक्वल टू शियर स्ट्रेस, शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन, शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. हा बेसिक फॉर्म्युला आहे. आता आपण इथे एक एक्झाम्पल घेतो बघा, शियर स्ट्रेस आणि शियर स्ट्रेन स्टडी करत असताना लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक क्यूब कन्सिडर केला होता. हा काय आहे, क्यूब आहे, ज्याला आपण काय म्हणतो A B C D. या AB साइडवरती तुम्ही टॅन्जेन्शियल फोर्स अप्लाय केला, काय होईल, हा पॉइंट शिफ्ट होऊन इथे येणार, हा पॉइंट शिफ्ट होऊन इथे येईल. ओके, आणि त्या क्यूबचा शेप बदलेल ना, शेप काय झाला, चेंज झाला. याची काय डिस्प्लेसमेंट झालेला आहे, याला आपण काय म्हणतो, लॅटरल डिस्प्लेसमेंट. आपण काय म्हणतो, लॅटरल डिस्प्लेसमेंट dx. आणि ज्याच्यामुळे काय झालं, एक अँगल क्रिएट झाला थीटा. आठवते का, ओके, हे आपण बघितलं आहे बेसिक शियर स्ट्रेस आणि शियर स्ट्रेनच्या बाबतीमध्ये. आता इथे बघा फॉर्म्युला पुट करा, शियर स्ट्रेस, स्ट्रेस मध्ये काय असणार, फोर्स अपॉन एरिया. पुट करा फोर्स अपॉन एरिया, शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. आठवते का बघा, शियर स्ट्रेन म्हणजे काय असणार आहे, शियर स्ट्रेन म्हणजे काय असणार आहे, आपण होतं तर फॉर्म्युला काय होतो, शियर स्ट्रेन इज इक्वल टू एक तर बाय डायग्राम फॉर्म्युला होता, बाय ज्योमेट्री dx upon L, where L is the distance between two adjacent sides. Okay, and by geometry tan theta is equal to what, tan theta is equal to opposite side upon adjacent side. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, or tan theta, tan theta. And if theta is very small, therefore shear strain is approximately equal to what, theta. त्याचं मतलब आपण इथं काय करूया, शियर स्ट्रेस फॉर्म्युला काय घ्यायचा आहे, थीटा. शियर स्ट्रेन इज इक्वल टू थीटा. मग इथे पुट करा, शियर स्ट्रेन म्हणजे काय, शियर स्ट्रेन म्हणजे काय, थीटा. हा एक खाली F अपॉन A थीटा, थीटा इज इक्वल टू F अपॉन A थीटा. हे तीन हा फॉर्म्युला असणार आहे कोणासाठी, इलास्टिक मॉड्युलसचा एक टाइप आहे, त्याला आपण काय म्हणतो, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा हा फॉर्म्युला F अपॉन A थीटा. ओके, युनिट सेम आहे, युनिट काय असणार आहे, युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर इन SI and 9 per centimeter square, 10 per centimeter square in CGS. CGS. ओके, समजतंय. हे तीन टाइप y, k and eta याचे डेफिनेशन बाय डेफिनेशन फॉर्म्युला आणि तेच फॉर्म्युला आपण एक्सटेंड करून फायनल आणलेला आहे हा फॉर्म्युला. असे एकूण 3 फॉर्म्युलेज आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. समजतंय. आता पुढे जाऊया आपण, त्याची काय एंड मॉड्युलस बघितलं, आपण बल्क मॉड्युलस बघितलं आहे आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी बघितलं आहे. या तिघांचं रिलेशन काय आहे ते आपण बघूया. सो नेक्स्ट फॅक्टर इज रिलेशन बिटवीन y, k and eta. Relation between y, k and eta. What is the relation between y, k and eta? Title is relation between Young's modulus, bulk modulus and modulus of rigidity. What is the relation? That relation is 9 by y is equal to 3 by eta plus 1 upon k. 1 upon k. This is the relation between Young's modulus, bulk modulus and modulus of rigidity. Okay? समजते एवढं? इथं आपण थांबूया. थँक्यू.